फक्त 2 चमचे तुपामध्ये वाटीभर गूळ घालून हाताला चटका न लागता मकर संक्रांत स्पेशल आपण मस्त अशी रेसिपी बनवत आहोत। इथे मी 1 वाटी तीळ छान भाजून घेतली, एका प्लेटमध्ये काढून घेतली। त्यानंतर पाऊण वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून त्याचे अर्धे-अर्धे तुकडे करून घेतले। हे सगळं गार करून घेतलं। 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी गूळ घातला, थोडंसं पाणी घालून गूळ चांगला 5-6 मिनिटं शिजवून घेतला। गूळ शिजल्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन इथे पाक चेक करायचा आहे। छान अशी जेली तयार झाली की आपला पाक तयार आहे। थोडीशी वेलची पूड आणि इथे सिक्रेट पदार्थ म्हणजे खायचा सोडा घालायचा आहे। मस्त हलका होतो पाक आणि वरून आपण जे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे ते घालून घ्यायचे। छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स होतं तोपर्यंत एका ताटाला तूप लावून ठेवायचं। चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने जेवढ्या आकाराचे लाडू पाहिजे त्या पद्धतीने असे गोळे काढून घ्यायचे। त्यानंतर पटापट हे लाडू वाळून घ्यायचे। यामुळे काय होतं, हाताला अजिबात चटका बसत नाही आणि लाडू सुद्धा अगदी पटापट होऊन जातात। तर कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कळवा आणि अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होता। रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा।